आलूर बोळेगाव दरम्यानच्या पुलावर अपघाताची मालिका सुरूच, गतिरोधक न केल्यास आंदोलनाचा इशारा. बोळेगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव. आलूर गावच्या मध्यभागी असलेल्या पुलावर वारंवार अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाचे दुर्लक्षामुळे नागरिकाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नुकताच बुधवारी दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री एक टाटा टियागो MH25 BA 5578 टाटा टियागो कारचा या ठिकाणी भीषण अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मागील काही दिवसातील या वळणावरील हा तिसरा अपघात आहे. बोळेगावच्या शिवारात 600 ते 700 मीटर अंतरावर असलेल्या या पुलाला दोन्ही बाजूने तीव्र वळणे आहे. मात्र या वळणावर प्रशासनाने अद्याप गतिरोधक तयार केलेले नाहीत किंवा अपघाती वळणाची पूर्वसूचना दिली नाही. वाहन चालकांना रात्रीच्या वेळी या वळणावर अंदाज येत नसल्याने गाड्या थेट पुलावरून खाली जाण्याची घटना घडत आहे. प्रशासन एखाद्या मोठी जीवितहानीची वाट पाहत आहे का, असं संतप्त सवाल आता बोळेगावचे ग्रामस्थ करत आहेत. या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलले पाहिजे आणि या धोकादायक वळणावर दोन्ही बाजूने अर्जंट गतिरोधक आणि फलक बसवले पाहिजे, अशी मागणी समस्त बोळेगाव ग्रामस्थांनी केली आहे. जर प्रशासनाने पुढील 1 महिन्यात यावर कोणतीही कारवाई केली नाही तर महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे पत्रकार नेताजी रुपनर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर बसून तीव्र रस्ता रोखण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.